तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि फायनली आता एका महिन्यानंतर अजून पुन्हा आम्ही गावी चाललो आहे, म्हणजे केरळातून महाराष्ट्राला चाललो आहे. केरळ टू महाराष्ट्राची जर्नी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर घरातून निघतानाचा व्हिडिओ मी काढलेला नाही कारण उशीर भरपूर झालेला होता आणि व्हिडिओ करण्यासाठी स्पेशली आमच्याकडे टाईमही नव्हता. त्यामुळे आम्ही म्हणजे गडबडीतच होतो. तर वाटलं नव्हतं करेक्ट वेळेमध्ये आम्ही एअरपोर्टवरती पोहोचल, बट पोहोचलो वेळेवरती. म्हणजे एअरपोर्ट रोडला थांबून आम्ही आता जेवण करतो आहे. आज स्पेशली ट्रॅफिक भरपूर होतं आणि आम्हालाही उशीर झाला होता, त्यामुळे भीती वाटत होती की पोहोचेल की नाही. तर एअरपोर्टच्या आतला व्ह्यू मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे, त्यामुळे आज मी डिटेलमध्ये एअरपोर्टचा व्हिडिओ काढलेला नाही. कोचीचं एअरपोर्ट, कधीही तुम्ही कोचीच्या एअरपोर्टवरती आला तर फिरून बघा, खूप सुंदर एअरपोर्ट आहे. आणि इथून नंतर आम्ही गाडी वगैरे इथंच पार्क करणार आहे आणि नंतर कोची टू पुणे अशी ही आमची फ्लाईट आहे. अगदी 1.5 तासात आम्ही महाराष्ट्रामध्ये पोहोचू. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज, टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील. स्पेशली केरळाचे जे टुरिस्ट पॉईंट आहेत त्याची माहिती सांगणारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटतील. तर फायनली आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो आहे. आता 2 तास आहे. चला तर जस्ट आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये एंट्री करणार आहे. गाडी वगैरे आम्ही इथंच पार्क करून ठेवलेली आहे. तर केल्यानंतर फटाफट चेकिंग होईल आणि लगेच आम्ही निघणार आहे. म्हणजे जास्त टाईम नाही, कारण असं वाटतं की चेकिंग झाल्यानंतर लगेच बोर्डिंग सुरू होईल. बघू आतमध्ये म्हणजे लगेचच चेकिंग वगैरे झाली तर टाईम भेटेल. आणि चेकिंगच्या तिथे जर थोडासा वेळ लागला तर आमच्याकडे जास्त टाईम नसणार आहे. जस्ट 2 सेकंड आम्ही इथं बाहेर थांबलो होतो जस्ट व्हिडिओ काढण्यासाठी. आणि नंतर बघा आता आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये पोहोचलो आहे आणि लगेज वगैरे सबमिट करायचं आणि तिकीट घेऊन नंतर आम्ही जो आमचा गेट नंबर आहे ते हे बघा. इथं आम्ही जस्ट कोणकोणते बुक्स वगैरे आहेत वाचण्यासाठी. इथं बुक्स, पेपर, वेगवेगळे न्यूजपेपर असतात. तर त्याच्यातला कोणता तरी एक न्यूजपेपर आवडीचा घ्यायचा. आणि बुकं पण भरपूर आहेत, तर आम्ही जस्ट बघत होतो कोणतं बुकं चांगलं आहे तेच घ्यायचं. इथून आम्ही न्यूजपेपर पण घेतला, 2 बुकं पण घेतली आणि म्हटलं चला जो गेट नंबर आहे त्या गेट नंबरवरती जावं. तर इथं येऊन पाहतोय तर काय एकही पॅसेंजर इथं नाही. म्हणजे बोर्डिंग सुरू झालेली होती आणि लास्टला फक्त आम्ही 2 राहिलेलो होतो. जस्ट आम्ही तिथं गेलो आणि आमचं नाव अनाऊन्समेंट करतच होते. चेकिंग वगैरे लगेचच झाली आणि आम्ही प्लेनमध्ये बसण्यासाठी आलो. थोडीशी गडबड होती, तरीही जात आम्ही व्हिडिओ काढलेला आहे. म्हणजे हा जो क्षण आहे पुन्हा येत नाही, त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढत स्पीडने चाललेलो होतो. इथं आल्यानंतर असं वाटलं की ओ माय गॉड, एकदा असं आपल्या सीटवर जाऊन बसलो. आणि इथं पाहू शकताय सगळे येऊन बसलेले आहेत. आता जस्ट लास्टची एक अनाऊन्समेंट होईल आणि अगदी 1.5 तासात बोलता आम्ही महाराष्ट्रामध्ये पोहोचू सुद्धा.
तर इथे तुम्ही पाहू शकताय फायनली आम्ही पुणेमध्ये पोचलेलो आहोत. रात्रीची वेळ होती त्यामुळे मी फ्लाईटमधून बाहेरचा व्ह्यू काढलेला नाही, म्हणजे सगळीकडे अंधारच होता त्यामुळे काढलेला नाही. आणि पुणे एअरपोर्टवरती आल्यानंतर स्ट्रिक्टली व्हिडिओ करण्यासाठी मनाई आहे, त्यामुळे बाहेरच्या साईडला आम्ही व्हिडिओ काढलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी व्हिडिओ काढला तरी काही प्रॉब्लेम नाही. नेहमी कसं असतं की केरला टू महाराष्ट्र म्हणजे कोची टू पुणे आम्ही फक्त 1.5 तासात पोचतो, बट पुणे टू आटपाडी म्हणजे आमचं जे गाव आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला 5 तास लागतात. म्हणजे पुणे टू आटपाडीची जी जर्नी आहे तीच आमच्यासाठी मोठी झाली आहे. म्हणजे केरलातून लगेच येतो, बट आपल्या महाराष्ट्रामध्ये पोचलो की जे आमचं गाव आहे तिथपर्यंत पोचण्यासाठी थोडासा वेट करावा लागतो. तर बाहेरच्या साईडला आलो आहे आम्ही आणि गाडी आली की आम्ही आता इथून निघणार आहे. तर ह्या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये पोचलेलो आहोत, म्हणजे आमच्या घरी आम्ही पोचलो आहे. पण रस्त्याचा व्ह्यू मी काढलेला नाही कारण अंधार होता त्यामुळे काढलेला नाही. आणि आम्ही आल्यानंतर ही दोघं पण भेटण्यासाठी आलेत. आम्हालाच माहीत नव्हतं आज आम्ही इथं असणार आहे, म्हणजे काल तिथं होतो पण माहीत नव्हतं आम्हाला आज इथं असणार. लगेच प्लॅन झालं. सांगते काय सांगते का आलोय. तर इथे तुम्ही पाहू शकता एक बहिणीचा मुलगा आहे, एक भाऊचा मुलगा आहे. तर हा आहे भाऊचा मुलगा प्रजू. तर तो आजच जाणार आहे रिटर्न. म्हटलं चल आपण गप्पा वगैरे मारू आणि जेवण करून मग नंतर जाऊ शकतोय. तर आणि आम्ही आलोय म्हणून अक्की, प्रजू, स्वप्नील आणि बबली. काय नाव आहे आंटी तुझ्या चॅनलचं? पाटील फॅमिली इन केरला. पाटील ब्लॉग्स. आज पूर्ण लक्ष आज मार्केट कडे होतं ना. आमच्या फॅमिलीत सगळी ब्लॉगरच येते ना, सगळी युट्यूबर आहे ती. इष्टे माझी इथं किती वाजता? 8 वाजता. अजून पंढरपूरला जायचं आहे. इथून पंढरपूर मला वाटतं 60 किलोमीटर आहे. जेवण करायचं रात्रीचे एसटी मधून जाणार आहे, जाऊन डायरेक्ट झोपणार आहे पंढरपूर मध्ये. मग गेले आता. आणि आम्ही आज काहीतरी आम्ही एक गोष्ट ट्राय केली, त्या ट्राय मध्ये आम्हाला रिस्पॉन्स सक्सेसफुल मिळाले. ओके गुड. रिस्पॉन्स बघायचा होता आम्हाला. आता टाइम नाही. आम्ही मार्केट चेक केलं, छान होतं मार्केट. वी विल कंटिन्यू in that market. Also in another we are trying. So let's. And here is beautiful. You can say. Okay. And आम्ही थोडंसं तेलकट झालं. पूर्ण मार्केट मधून आलो ना. That is why. प्रोजेक्ट चाललाय त्यामध्ये त्याचं जेवण सुरू आहे आणि ही चाललाय म्हणून पद्धतीने हिसाब करायला लागलोय. आमच्या दोघांचा हिसाब राहिलाय करायचा. ओके. या सेल करतो. Accessories, electric accessories we have beautiful. मराठी चॅनल आहे माझा. आणि आम्ही प्राइस चांगले दिले आणि त्याच प्राइस मध्ये आम्ही आता मावशीला देणार आहे फुल डिस्काउंट. मावशीला विकत देतोय हे बघा. मावशीला 10 रुपयाची गोष्ट मावशीला 2 रुपयाला मिळणार आहे आज. एवढा जास्त फायदा आहे तुझा, आमचा नाही. ओके. चल आम्ही पण येतोय. चाललंय. यस बाय. सामान घेऊन चाललंय. ओ साहित्य बघा काय करतोय. 5-6 हजार रुपये साहित्य हे. बाय.